पुढच्या बातमीकडे वळूया। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिवसेनेनं ठिय्या आंदोलन केलंय। मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान आयुक्तांच्या नैसर्गिक आपत्ती या वक्तव्याचा तीव्र निषेधही करण्यात आलाय। तर लेखी आश्वासन मिळेपर्यंत दालन सोडणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। दरम्यान आंदोलकांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फोनवरून संवादही साधलाय। बोललो हां आयुक्त तिकडे आहेत, ते रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे ना, तिकडे ते ढिगारा पडलाय। हो 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 साहेब। तर ते म्हणाले ते चौकशी करू। मी बोललो चौकशी करा, त्याच्या कोण आहेत दोषी त्यांना सस्पेंड करून टाका, हां सगळं कारवाई करून टाका। हां पण आता त्याच्यामध्ये काय, पहिलं तर तिथे जिथं झालेलं आहे तिथं ते आणखी कोण जिवंत निघतो का ते आहे। ओ साहेब खूप जण गेलेत। हा, ते आता 8 लोक आहेत त्याच्यात मध्ये। हो तर ते तर आता अशा टायमाला हो साहेब। पहिलं काय करायचं, पहिलं रेस्क्यू म्हणजे जीव वाचवायचा प्रयत्न करायचा, बाकी नंतर कारवाई तर होईलच। हो 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 त्यांनी ते पत्र हा दिलंय पत्र तुम्हाला। हो 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 साहेब, त्यांना फक्त तेच सांगा की नियमाचं उल्लंघन झालंय आणि त्या कंपनीने पण कळवलं होतं यांना, तरी पण यांनी ऐकलं। नाही, जे कोणी दोषी असतील त्यांना कोणाला सोडणार नाही, माणसं आहेत ना तिथं। हो साहेब हो साहेब। ते कोणाला सुटणार नाही कोणी, समजलं की नाही। हो साहेब हो साहेब। हा, तर तुम्ही ते पत्र घ्या आणि आता ते उलट तिथं आपल्याला काय त्यांना सहकार्य करता येईल ते करा। ते स्पॉटला आहे। ओके हो हो साहेब हो साहेब। आणि त्यात कोणी सुटणार नाही, मी पर्सनली लक्ष देतो त्याच्यात। हो साहेब हो साहेब हो ठीक आहे। हो साहेब। जय महाराष्ट्र।